नमस्कार, जय महाराष्ट्र. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरकारी वेगवेगळ्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि भविष्यात सुद्धा खूप साऱ्या योजना आपल्यासाठी येणार आहेत. आपण पाहत आहोत, आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज घेत असतो, वेगवेगळ्या कर्ज योजना घेत असतो. आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सरकारी असेल, खाजगी असेल किंवा सावकारी कर्ज आपण घेत असतो. तर अशाच प्रकारची मी अतिशय महत्त्वाची व उपयुक्त अशी कर्ज योजना आज आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे, जे की बचत गट महिला समृद्धी कर्ज योजना. तर ही जी योजना आहे, या योजनेचे उद्देश आहेत महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले जात आहे. या योजनेअंतर्गत महिला व्यावसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे हे उद्देश आहे आणि योजनेचा जो व्याजदर आहे, बँक आणि NBFC व्याजदर जे आहे, महिला समृद्धी योजनेअंतर्गत लागू केलेल्या कर्जांपैकी 95% कर्ज दिले जाते व उर्वरित 5% कर्ज राज्य वाहिनी एजन्सी SCA किंवा स्वतः लाभार्थी देतो. मार्गदर्शक तत्वांमध्ये असं सांगितलं गेलंय की कर्ज वितरणाच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जाचा उपयोग कालावधी 4 महिन्यांच्या आत करावा. व मग ही योजना आपल्याला घेण्यासाठी याची पात्रता काय असणार आहे, तर पहिली पात्रता असणार आहे, लाभार्थी हा मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे. दुसरं, बचत गट आणि समाजातील मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजकच या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. तिसरं, महिला लाभार्थ्याचे किमान वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे. चौथं, लाभार्थी BPL श्रेणीतील असावा, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्यरेषेखालील असावा. पाचवा आहे, अर्जदाराच्या आर्थिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000 रुपयापर्यंत असावे, तर शहरी भागातील अर्जदार कुटुंबाचे उत्पन्न 1,20,000 पर्यंत असावे. आणि शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजे लाभार्थ्यावर कोणतीही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये. मग या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, पहिलं आहे अर्ज, दुसरं आहे जात प्रमाणपत्र, तिसरं बँक खाती, चौथं उत्पन्न प्रमाणपत्र, पाचवं आधार कार्ड, सहावं पासपोर्ट आकाराचे फोटो, सातवा रहिवासी पुरावा. रहिवासी पुराव्यामध्ये आपण वीज बिल किंवा रेशन कार्ड सुद्धा देऊ शकतो. नंतर आहे ओळख पुरावा. ओळख पुराव्यामध्ये मतदान ओळखपत्र सुद्धा चालेल. आणि शेवट आहे सेल्फ ग्रुप मेंबरशिप आय कार्ड. तर या योजनेचं स्वरूप काय असणार आहे? महिला समृद्ध कर्ज योजनेचे स्वरूप व्याजदर 4% आहे. परतफेडीचा कालावधी 3 वर्ष आहे. बचत गटांमार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा केला जातो. प्रकल्प मर्यादा 5 लाखापर्यंत. बचत गटातील 20 सभासदांना प्रत्येकी 25,000 रुपये मिळते. राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग यामध्ये 95% आहे व राज्य महामंडळाचा सहभाग 5% आहे. तर या महिला समृद्धी कर्ज योजना अर्ज करण्याची जी पद्धत आहे, ती लाभार्थ्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे. आणि अतिशय महत्त्वाची टीप आहे, सदरील योजनेचे नियम व अटी व इतर तरतुदीमध्ये थोडाफार बदल असू शकतो. यामुळे अर्जदारांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी. तुम्हाला जर
या योजनेची माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण भविष्यामध्ये खूप साऱ्या शासकीय योजनेची माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार आहे.